नमस्कार मित्रांनो, मराठी माहिती खजिना या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहात MSRTC न्यूज 1 सप्टेंबरपासून या लोकांचा मोफत एसटी प्रवास होणार बंद। याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर पहिल्यांदा या चॅनलवर आला असाल तर चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, बेल आयकॉन नक्की दाबा। चला तर मित्रांनो, आपण या महत्त्वपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा मित्रांनो, एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी। मित्रांनो, एसटी महामंडळाने गेल्या वर्षीपासून अमृत योजनेद्वारे 75 वर्षावरील नागरिकांना एसटीतून मोफत प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती। त्यानंतर महिलांनाही एसटीच्या सर्व श्रेणीतील बसेसमध्ये अर्ध्या तिकिटात प्रवासाची सवलत दिली होती। या सर्व सवलतींना एसटी महामंडळाने आता खंड घालण्याचा निर्णय घेतला आहे। तर पहा मित्रांनो, ज्येष्ठ नागरिकांसाठी अमृत योजना काढलेली आहे। एसटी महामंडळाने गेल्या वर्षीपासून अमृत योजनेअंतर्गत 75 वर्षावरील नागरिकांना एसटीतून मोफत प्रवास करण्याची संधी उपलब्ध करून दिली होती। या योजनेमुळे ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक दृष्टीने मोठा फायदा झाला होता। महिलांनाही सवलतीचा प्रवास करता येत होता। त्याचबरोबर एसटी महामंडळाने महिलांसाठी देखील अलीकडेच मोठी घोषणा केली। एसटीच्या सर्व श्रेणीच्या बसेसमधून महिलांना अर्ध्या तिकिटातच प्रवासाची सवलत दिली गेली। या निर्णयामुळे महिला प्रवाशांची मोठी आर्थिक बचत झाली। तर पहा मित्रांनो, अन्य घटकांना देण्यात येणाऱ्या सवलती। एसटी महामंडळ विविध 29 समाज घटकांना प्रवासात सवलत देत असते। त्यामध्ये शास्त्रीय प्रवासक, विद्यार्थी, दृष्टिक्षम व्यक्ती अशा अनेक घटकांचा समावेश आहे। या सर्व घटकांना राज्य सरकारने वेळोवेळी मदत करत असते। सवलतीवर बंदी घालण्याचा निर्णय कोणाचा आहे? आता मात्र एसटी महामंडळाने वरील सवलतींवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला प्रवासक यांना फायद्यापासून वंचित राहावे लागणार आहे। त्यामुळे समाजावर कोणता परिणाम होईल? एसटी महामंडळाद्वारे घेतलेला हा निर्णय अनेक समाज घटकांवर विपरीत परिणाम करणार आहे। ज्येष्ठ नागरिक, महिला प्रवासक यांना प्रवासासाठी मोठे आर्थिक ओझे पडणार आहे। तसेच अन्य सवलत मिळणाऱ्या घटकांचीही मोठी अडचण निर्माण होणार आहे। एसटी महामंडळाने प्रवासासाठीच्या सवलतीवर बंदी घातली असली तरी या दीर्घकालीन निर्णयाचे दुष्परिणाम समाजावर होऊ शकतात। ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी, अपंग यांसह अनेक समाज घटकांना मोठा आर्थिक बोजा बसणार आहे। या निर्णयाचा पुनर्विचार करून प्रवास सुलभ करण्याची गरज आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। अशाच सरकारी योजनांचे व्हिडिओ आणि नवीन अपडेट्स तुम्हाला या चॅनलवर मिळत राहतील। धन्यवाद। जय हिंद।